सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्या या छोट्याशा चॅनलकडून महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून हे विश्व आहे, तुम्ही आहात म्हणून घराला घरपण आहे, तुम्ही आहात म्हणून नात्यांमध्ये गोडवा आहे आणि तुमच्या अस्तित्वामुळेच हे जीवन खूप सुंदर आहे. सो सर्व महिलांना परत एकदा वुमन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला असं वाटत असेल की मी आज असं का बोलतोय, कारण तुम्ही मला जे हे पाहताय ना, याच्या मागे खूप जास्त महिलांचा हात आहे. माझी आई, माझी बहीण, माझी मैत्रिणी आणि तुम्ही सगळे जे हे व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करतात, त्या सर्वांचे खूप खूप आभार. तर येऊया आजच्या बिग बॉसच्या एपिसोडवरती. आज बिग बॉसच्या घरामध्ये काय होणार आहे, काय काय वेगवेगळ्या गोष्टी आज बिग बॉसच्या घरात पाहायला भेटणार आहे, हे सगळं सांगणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आज कलाकार कट्ट्यावरती महिलांसाठी खूप सुंदर कार्यक्रम होणार आहेत. एक तर डान्सचा कार्यक्रम आहे, दुसरा सिंगिंगचा आणि तिसरा म्हणजे सागर कारंडेचा माझा आवडता कार्यक्रम म्हणजेच पत्र वाचन जे असतं किंवा कविता म्हणा. चला ह्याबद्दल जर तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये सागर कारंडे पत्रास कारणकी किंवा अरविंद जगताप यांचं एक कॅरेक्टर घेऊन तो पत्र वाचायला यायचा. लेखन केलेलं असायचं अरविंद जगतापने, पण डिलिव्हर सागर कारंडे करायचा आणि खूप सुंदर डिलिव्हर करायचं यार. म्हणजे लोकांना खरंच रडू यायचं. आज पण असंच काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते ऐकायला खरंच जास्त मजा येईल. सिंगिंगचा प्राजक्ता शुक्रेचा एक कार्यक्रम आहे, डान्सिंगचा आहे, जसं की आपली दीपाली सय्यद आणि तन्वी यांचा डान्स होऊ शकतो आणि ज्या 2 नवीन वाईल्ड कार्ड आलेल्या त्यांचं पण त्याला साथ भेटू शकते. बट एक गोष्टीची मला वाईट वाटते की रुचिता जामदार असायला पाहिजे होती. भलेही ती कशी असू यार, आजच्या या कार्यक्रमाला बिग बॉसच्या घरामध्ये ती असायला पाहिजे होती. बट तिला जर बाहेर काढायचं असतं तर महिला दिनाच्या दिवशी तिला बाहेर काढावं लागलं असतं. ते कुठेतरी नको होतं, म्हणून त्यांनी तिला कालच बाहेर काढलंय. पण माझं एवढंच म्हणणं आहे की रुचिता जामदार आज पाहिजे होती. आणि हो, रुचिता जामदार घराबाहेर काय गेली याची जर कारणं तुम्हाला ऐकायची असतील तर हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलंय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.